नमस्कार. आपण बघत आहात राजा विदर्भाचा न्यूज आणि मी आहे संजय गवई. तर बंधूंनो, बातमी फार महत्त्वाची आहे. मेहकर नगरीमध्ये लोकसंख्या ही वाढत आहे आणि मेहकर बाजारपेठ असो, शॉपिंग सेंटर असो, मॉल असो किंवा अवांतर ठिकाणी ज्या माझ्या मात्या भगिनी, बंधू, वयोवृद्ध हे लोक मेहकर बाजारपेठेमध्ये फिरत असतात. तर निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक माणसाला काही वेळाने लघुशंकेला जावं लागतं. त्याला आपण स्वास्थ्यासाठी अति आवश्यक सेवा ज्याला आपण म्हणतो ती. तर माझ्या मते, माझ्या माहितीनुसार मेहकरमध्ये कुठंही स्त्रियांसाठी जास्त बाथरूम ठेवलेले नाही. तर आणि एखाद्या ठिकाणी फक्त नामनिर्देशनासाठी एखादं बाथरूम ठेवलेलं आहे. आपण बघत आहात, मी मस्तान चौकामध्ये आहे. मस्तान चौकामध्ये एक जेंट्स आणि एक लेडीज बाथरूम आहे. तर या जेंट्स बाथरूमची ही अवस्था आहे. तिथं अतिक्रम तर आहेच पाहे, पण नकली बाथरूम आहे, ज्याला दरवाजा नाही, ज्याला कुठली सेफ्टी नाही, असं हे बाथरूम आहे. एका साईडला हा माणूस उभं राहून लगवीत होतो, त्याच्या बाजूला हे माता भगिनीचं हे स्त्री लघवी घर, मुत्री घर आहे. तर अशा ठिकाणी आपण खरोखरच आपले जे निवडून आलेले लोक आहेत, जे नेते आहेत, अशा लोकांच्या घरचे लोक, माझ्या भगिनी, माझ्या माता लगेच जाऊ शकतात, हा विचार आपण करावा. आणि मेहकर शहरामध्ये कुठल्या सुविधा द्या, घर नका देऊ, पण हे मुत्रीघर, स्वच्छतागृह हे मोफत असणे आवश्यक आहे, जेणेकरून माझ्या माता भगिनीचे स्वास्थ्य चांगले राहील आणि ते स्वस्थ राहतील. त्या जर स्वस्थ असल्या तर आपल्या भारताला आपण चांगले शिक्षण देऊ शकतो. कारण की माताची घराचं रक्षण करते, माताही शिक्षण देते, माता सर्व काही या माता भगिनीवर अवलंबून असल्यावर आपण या विचार केला पाहिजे. आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.